तर नमस्कार बहिणींनो, तुमच्या भावाचा मराठी मनोजचा सगळ्या बहिणींना नमस्कार. तर बहिणींनो, तुम्हाला हा जो 1500 रुपयाचा मेसेज 25/1/2000 सोडण्यात आला सायंकाळी 5 वाजतापासून, तर ते सतत 2-3 दिवस असा मेसेज येण्याचा प्रकार हा सुरूच होता. तर सगळ्यांना 1500 रुपयाचा मेसेज आला ना, काही बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज आला आणि काही बहिणींना 10,500 रुपयाचा मेसेज आला. तर काही बहिणींना विचार पडला की 3000 रुपयाचा मेसेज आम्हाला का पडला. तर त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आणि तुम्हाला पुढचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या दिवशी येणार त्याबद्दल बी मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि सविस्तर तुम्हाला अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बहिणींनो, तुम्हाला जो 25/1/2000 तुम्हाला जो 1500 रुपयाचा मेसेज जो पडला, तो सगळ्यात जास्त बहिणींना 1500 रुपयाचाच मेसेज आला. परंतु काही बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज आला आणि काही बहिणींना 10,500चा मेसेज आला. तर ज्या बहिणीला 10,500 रुपयाचा मेसेज आला तिला एकही हप्ता मिळाला नव्हता, म्हणून त्या बहिणीला 10,500चा मेसेज हा आला. तर बहिणींनो, मी तुम्हाला एक सांगतो की हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला याच्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही, तुमचं डोकं दुखायची गरज नाही. कारण मी जे सांगतो पुरा अभ्यास करूनच यावरचा तुम्हाला सांगत असतो. तर बहिणींनो, ज्या बहिणींना आता 3000 रुपयाचा मेसेज आला, समजून घ्या. तर 3000 रुपयाचा मेसेज आला आणि काही बहिणींना 1500चाच मेसेज आला, जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता. तर 3000 रुपयाचा ज्या बहिणीला मेसेज आला त्या बहिणीला फेब्रुवारीचा पुढचा हप्ता बी 8वा हप्ता बी मिळून 3000 रुपयाचा मेसेज आला. आता तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला, तर हा 1500 रुपयाचा मेसेज तुमचा फक्त जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आहे. आणि 3000 रुपयाचा हप्ता आला त्या बहिणीला 1500 आणि 1500 म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी 7वा आणि 8वा हे 2 हप्ते मिळून एक कट्टे कोणत्या बहिणीला हा पाठवण्यात आलेला आहे. परंतु ज्या बहिणीला आता 1500 रुपयाचा मेसेज आला, आता त्या बहिणीलासुद्धा आता 1500 रुपयाचा मेसेज येणार आहे. म्हणजे आजपासून तर 31 तारखेपर्यंत कधी पण मेसेज तुम्हाला येऊ शकते 1500 रुपयाचा. म्हणजे हा 1500 रुपयाचा मेसेज हा पुढच्या महिन्याचा आहे. कारण मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प अधिवेशन असल्यामुळे, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे बजेट असल्यामुळं तर सरकारला वेळ मिळणार नाही, म्हणून ते 7वा आणि 8वा हप्त्याचे पैसे 7व्याच हप्त्यात पाठवत आहे. म्हणजे 7वा आणि 8वा दोघा मिळून 1500 रुपये 2 टप्प्यात पाठवत आहे. आता ज्या बहिणीला आता 3000 रुपयाचा मेसेज आला त्या बहिणीला आता मेसेज येणार नाही, 1 हप्त्याची गॅप पडणार आहे. म्हणजे तिला डायरेक्ट आता मार्च महिन्यामध्ये तिला पैसे मिळतील. तर तुम्हाला आता जे 1500 रुपयाचा मेसेज आला त्याला कधी पण 1500 रुपयाचा मेसेज येऊ शकते. म्हणजे तुमचे पण 3000 रुपये होणार आहे. तर हे तर तुमच्या लक्षातच आलं असेल की पैशाच्याबद्दल. आता ज्या मार्च महिन्यामध्ये जे अधिवेशन होणार आहे, हे बजेटच्याबद्दल अधिवेशन होणार आहे, हे सर्वच गोष्टीत होणार आहे म्हणा. हे फक्त लाडक्या बहिणीसाठी अधिवेशन नसणार आहे. हे अर्थसंकल्प अधिवेशन हे सगळ्याच गोष्टीत होणार आहे. त्यामध्ये हा लाडक्या बहिणीचा सुद्धा विषय असणार आहे. आणि त्या अधिवेशनामध्ये तुम्हाला मार्च महिन्यात म्हणजे 9वा हप्ता हा किती रुपयाचा द्यावा ते ठरवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला आता समजा 1500 द्या की 2100 द्यावा हे मार्च महिन्याच्या अधिवेशनात ठरवण्यात येईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 9वा हप्ता देण्यात येईल. तर यामध्ये अपात्र जे बहिणीला याचा कोणताही मेसेज येणार नाही. अपात्र बहिणी म्हणजे तुम्हाला सांगितलंच होतं, फक्त हे पात्र जे बहिणी आहेत त्यांनाच मेसेज येणार आहे. म्हणजे पात्र बहिणी म्हणजे कोणत्या, तर ज्याचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी आहे, ज्याच्याजवळ 4 चाकी गाडी नाही, ज्याच्याजवळ पिवळा आणि केसरी राशन कार्ड आहे, म्हणजे गरीब आहेत समजा त्यांच्यासाठी आहे. आणि अपात्र बहिणी म्हणजे कोणत्या, ज्या 4 चाकी गाडी आहे, 2.5 लाखपेक्षा त्याचं उत्पन्न जास्त आहे, जे सरकारी नोकरी करतात आणि जे महाराष्ट्रात रहिवासी नाही आहे, तर अशा बहिणींना याचा एकही मेसेज आता यापुढे येणार नाही. आता राहिला प्रश्न पैशाचा. जे पैसे तुम्हाला दिलेले आहेत येईनं म्हणजे 7,500पर्यंत, तर ते तुम्हाला वापस करायची गरज नाही. काही तुम्ही स्वखुशीनं तुम्ही देऊ शकता, काही गरज नाही द्यायची. तुमच्यावर काही प्रेशर आणणार नाही सरकार. फक्त आता पात्र बहिणींनाच मेसेज समोर येणार आहे. आता ज्या बहिणीला, आता एक वेळा पुन्हा सांगतो, ज्या बहिणीला 3000 रुपयाचा मेसेज आला यावेळेस जानेवारी महिन्यात, तर त्या बहिणीला आता मेसेज येणार नाही.
पुढच्या हप्त्याचा, म्हणजे फेब्रुवारी महिन्यात गॅप पडेल. डायरेक्ट मार्च महिन्यामध्ये अधिवेशन होणार आहे आपल्या बजेटबद्दल. त्याच्यामध्ये ठरवण्यात येणार आहे की बहिणीला आता पुढचा हप्ता किती रुपयाचा द्यावा, 1500 रुपयाचा द्यावा की 2100 रुपयाचा द्यावा. याबद्दलचा व्हिडिओ आपण समोर आणूया. असं आपण बहिणींनो, तुमचा मराठी भाऊ मनोज भाऊ हा कधीही असे शिल्लकचे आणि खोटे व्हिडिओ बनवत नाही. जे मुद्द्याचं असल जे तुमच्या कामाचं असेल त्याचबद्दलचा मी व्हिडिओ आणत असतो आणि तुमच्या कामाचा आणत असतो. खरं तर माझं वैयक्तिक मन आहे की अपात्र बहिणी, पात्र बहिणी अशा बहिणी फरक पाडायचं नव्हतं. जे काही ज्याच्या इकडं कार आहे, समजा कार तर सगळ्याच्याच घरी राहते. आधार कार्डमध्ये काही चुका असतील तर चुका तर सगळ्याकडूनच होतात. तर असं करायची गरज नव्हती सरकारनं. देवाचं असतं तर सगळ्यांना देवाचं असतं, नाही देवाचं असतं तर सगळ्यांना नाही देवाचं असतं. ते असो काही असो, ते सरकार बघत बसेल. परंतु हे माझं वैयक्तिक मन होतं. तर हे तुमच्या तर लक्षातच आलं असेल की 3000 रुपये आले तर त्याला पुढचा मेसेज येणार नाही. ज्यांना 1500 रुपयाचा मेसेज आला त्यांना कधी पण मेसेज 1500 रुपयाचा येऊ शकतो. म्हणजे तिचाही पुढचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता 8वा हप्ता तिला पण, ह्या बहिणीला पण पडू शकतो. कधी पण याचा मेसेज येऊ शकतो. तर ही होती लाडक्या बहिणीची 3000, 1500 आणि 10500ची बद्दलची माहिती तुमच्या भावाकडून तुम्हाला कशी वाटली. अगर तुम्हाला आवडले असल्या तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.